जून महिना संपलेला आहे आणि जून महिन्यात जो महाराष्ट्रभरात मान्सूनचा पाऊस पडायला हवा तर तो पाऊस पडलेला नाहीये. सरासरीच्या 50% कमी पाऊस महाराष्ट्रभरात पडलाय आणि यामुळे शेतकऱ्यांवरती मोठं संकट ओढवलंय. परंतु आता पुढचे 5 दिवस कसे असणार आहेत पावसाचे, राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार नाही, या सगळ्याच्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतोय. मी सध्या IMD म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभागात आहे आणि माझ्यासोबत महेंद्र चौधरी सर आहेत. सर, लोकमत ॲग्रोमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. पुढचे 5 दिवस पावसाचे कसे असतील आणि त्या अनुषंगाने म्हणजे मागच्या आठवड्यात पाऊस कसा झाला, पुढच्या आठवड्याभरात कसा असणार आहे आणि पुढचे स्पेसिफिकली 5 दिवस म्हणजे आज 3 जुलै आहे आणि पुढचे 7 ते 8 जुलैपर्यंत पाऊस कसा असेल त्या संदर्भात. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी महेंद्र चौधरी हवामानशास्त्र विभाग पुणे. हवामानाचा साप्ताहिक अंदाज आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला या कार्यक्रमात मी आपले स्वागत करतो. सर्वप्रथम जून महिन्यामध्ये जर जिल्हानिहाय पर्जन्यमान जर बघितला तर जून महिना हा पावसाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रासाठी अत्यंत निराशाजनक ठरलेला आहे. महाराष्ट्रात जून महिन्यात सरासरीच्या 50% पाऊस हा कमी झालेला आहे. राज्यात बऱ्याच जिल्ह्यामध्ये पावसाची जी तूट आहे ती नोंदवली गेलेली आहे. जून महिन्यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती व वर्धा जिल्ह्यात सरासरी इतका पाऊस झालेला आहे. तर सर्वसाधारण पाऊस हा 4च जिल्ह्यामध्ये झालेला आहे. अपुरा पाऊस जो आहे म्हणजे सरासरीच्या 20 ते 59% कमी पाऊस हा 23 जिल्ह्यामध्ये झालेला आहे. तर अत्यल्प पाऊस जर बघितला आपण या ठिकाणी जे पिवळ्या रंगाचे जे जिल्हे दाखवलेले आहेत ते 9 जिल्हे आहेत ज्यामध्ये सरासरीच्या 60 ते 99% कमी पाऊस हा झालेला आहे. आता 1 जुलै रोजी संपलेला जो आठवडा आहे या आठवड्यामध्ये जर पावसाचं जिल्हावार जर पाहिलं तर मागचा आठवडा हा काहीसा समाधानकारक ठरलेला आहे. कारण या ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेले जिल्हे तसे कमी आहेत. कोकणातील ठाणे जिल्हा आहे, तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, तसेच धुळे व नंदुरबार जिल्हा आहे. विदर्भातील जर आपण या ठिकाणी पाहिलं तर नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलेला आहे. परंतु इतर जे जिल्हे आहेत ज्या ठिकाणी हिरवा रंग आहे किंवा निळा किंवा गडद निळा रंग आहे, जे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील जे जिल्हे या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस हा पडलेला गेलेला आहे. आता जुलै महिन्याची जर पर्जन्यमानाचा जर अंदाज जर पाहिला तर संपूर्ण भारताचा जर विचार केला तर त्यामध्ये जुलै 2026च्या दरम्यान देशभरातील सरासरी मासिक पर्जन्यमान हे सामान्यपेक्षा कमी म्हणजेच दीर्घकालीन सरासरीच्या 94% पेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवलेली आहे. दीर्घकालीन सरासरी म्हणजे काय तर 1971 ते 2020 या कालावधीत आकडेवारीच्या आधारे जुलै महिन्यात संपूर्ण देशासाठी दीर्घकालीन सरासरी म्हणजे LPA जो पर्जन्यमान आहे सुमारे 280.4 मिलीमीटर आहे. तर जुलै महिन्यामध्ये जर आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हा जो पूर्व विदर्भाचा जो भाग आहे ज्या ठिकाणी हिरवा किंवा निळा रंग दाखवण्यात आलेला आहे या ठिकाणी सरासरी एवढा किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच पश्चिम विदर्भामध्ये जर आपण पाहिला हा जो भाग आहे या ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस हा जुलै महिन्यामध्ये पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. आता जुलै महिन्यामध्ये जर कमाल तापमानाचा जर अंदाज जर पाहिला आपल्या महाराष्ट्रामध्ये तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरासरी कमाल तापमान जे आहे ते सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तसेच किमान तापमानाच्या संदर्भामध्ये जुलै महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर मराठवाड्यातील काही भाग वगळता विदर्भातील काही भाग वगळता या ठिकाणी हिरवा रंग आहे या ठिकाणी सरासरी किमान तापमान राहण्याची शक्यता आहे. परंतु इतर ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त किमान तापमान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तर मान्सूनची सध्या स्थिती जर पाहायचं झालं तर 3 जुलै रोजी नैऋत्य मान्सूनची जी उत्तरेकडची जी सीमा आहे या ठिकाणी उत्तरेकडची जी सीमा आहे ती जामनगर, उदयपूर, अजमेर, झुंझुनू, हिसार, भटिंडा येथून जात आहे ती.
पुढील 4 ते 5 दिवसामध्ये नैऋत्य मान्सून साधारणतः गुजरात, हरियाणा, पंजाब तसेच राजस्थानच्या आणखीन काही भागामध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता हे जे आहे उपग्रहाचे छायाचित्र आहे आणि यामध्ये काही हवामानाच्या प्रणाली आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी ढगांची गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे महाराष्ट्राच्या बाजूला किंवा या बंगालचा जो उपसागर आहे या ठिकाणी देखील. आता या ठिकाणी उत्तर ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर हे कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले आहे आणि हे कमी दाबाचे क्षेत्र आहे पुढील 2 ते 3 दिवसामध्ये तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच समुद्र सपाटीवरील जे मान्सून ट्रफ जो आहे तो राजस्थानपासून उत्तर ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर हे कमी दाबाचे जे क्षेत्र तयार झालेले आहे याच्या केंद्रापर्यंत पसरलेले आहे. तसेच पश्चिम किनारपट्टीवरती समुद्र सपाटीवरील जो कमी दाबाचा पट्टा आहे किंवा ज्याला ऑफशोर ट्रफ म्हणतात तो दक्षिण गुजरातपासून कर्नाटकपर्यंत हा पसरलेला आहे. आणि या हवामानाच्या प्रणालीमुळे हवामान विभागाने जे काही हवामानाचे अंदाज किंवा इशारे दिलेले आहेत पुढच्या 5 दिवसासाठी ते आपण पाहणार आहोत. आता पुढील 5 दिवसांसाठी पावसाच्या वितरणाचा जो अंदाज दिलेला आहे 3 ते 7 जुलै या कालावधीमध्ये, तर 3 व 4 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर 5 व 6 जुलै या कालावधीमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या विभागामध्ये सर्वदूर पाऊस राहण्याची शक्यता आहे, परंतु मराठवाड्यामध्ये तुरळक किंवा काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर 7 जुलै रोजी कोकण आणि विदर्भामध्ये सर्वदूर पाऊस आहे, परंतु मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये तुरळक किंवा काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. थोडक्यात पुढील 4 दिवस हे पावसाची सर्वदूर पडण्याची शक्यता आहे. आता पुढील 5 दिवसांसाठी हवामानाचे जे इशारे जर पाहिले तर पालघर व ठाणे या ठिकाणी पुढील 2 दिवसामध्ये जर आपण पाहिलं 48 तासामध्ये पालघर व ठाणे जिल्ह्यात 4 व 5 जुलै रोजी, तसेच रायगड जिल्ह्यात 3 व 4 जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असताना या ठिकाणी रेड अलर्ट हा देण्यात आलेला आहे. या 3 दिवसामध्ये कोकणातील इतर जिल्ह्यामध्ये पुढील 4 ते 5 दिवसांसाठी तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. पुढील 4 ते 5 दिवसांसाठी नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने रेड अलर्ट हा देण्यात आलेला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट भागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने 3 दिवसांसाठी हा ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे. तसेच त्याच्या पुढील 2 दिवसांसाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट भागात ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये पुढील 3 ते 4 दिवसांसाठी तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. मराठवाड्यात पुढील 2 ते 3 दिवसांसाठी काही जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असताना येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. विदर्भामध्ये जर पाहिलं तर पुढील 48 तासात बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे. तसेच पुढील 4 ते 5 दिवसांसाठी इतर जिल्ह्यांमध्ये हा येलो अलर्ट हा विदर्भामध्ये देण्यात आलेला आहे. आता पुढील 2 आठवड्यासाठी पावसाचा जर अंदाज पाहिला तर 3 ते 9 जुलै या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता ही हवामान विभागाने वर्तवलेली आहे. 3 ते 9 जुलै या कालावधीमध्ये हा जो कालावधी आहे तो महाराष्ट्रासाठी शेतकऱ्यांसाठी अतिशय पावसाची शक्यता असल्याने ती अनुकूल आहे. 10 ते 16 जुलै हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये उत्तर कोकणामधील काही जिल्हे,
तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील काही भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु दक्षिण कोकणातील बरेचसे जिल्हे दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानेही वर्तवलेली आहे. शेतकरी बंधूंनो, हवामानाचे जे इशारे किंवा हवामानाचा जो अंदाज दिलेला आहे हवामान विभागाने, या हवामान अंदाज आणि या इशाऱ्यावर आधारित आपण काही कृषी सल्ला देखील पाहणार आहोत. हा कृषी सल्ला विभागवार आहे. जसे कोकण विभागामध्ये जर आपण पाहिलं तर पुढील 5 दिवसांत तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार तसेच 1-2 ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने भात, नाचणी आणि भाजीपाल्याच्या रोपवाटिकामधून अतिरिक्त पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था करावी. तसेच भुईमूग, भात, नाचणी व भाजीपाला पिकांच्या रोपवाटिकांची तसेच आंबा, नारळ, काजू, सुपारी इत्यादी नवीन फळबागांची लागवड पुढे ढकलावी. भात व नाचणी व भाजीपाला पिकांच्या रोपवाटिकेमध्ये खतांचा वापर, कीटकनाशकांचा वापर, रासायनिक फवारणी करणे पुढे ढकलावे. महत्त्वाचं म्हणजे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कमी असताना भाताच्या रोपांची जी पुनर्लागवड आहे ती पुनर्लागवड करावी. तसेच लागवड केलेल्या भात शेतीतील अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी. मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील 4 ते 5 दिवसात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने मध्य महाराष्ट्रातील घाट भागात भात व नाचणीच्या रोपवाटिकेतून अतिरिक्त पाणी बाहेर काढून टाकण्याची व्यवस्था करावी. तसेच ज्या भागामध्ये 75 ते 100 मिलीमीटर हा पाऊस झालेला आहे त्या भागात वापसा स्थिती असताना कापूस, तूर, उडीद, मूग, भुईमूग व मका या खरीप पिकांची पेरणी करावी. मराठवाड्यामध्ये देखील मागे काही दिवसात पाऊस झालेला आहे. तसेच पुढील 2 ते 3 दिवसामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पुरेसा पाऊस झालेला आहे म्हणजे 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी जमिनीत वापसा स्थिती असताना कापूस, तूर, उडीद, मूग, भुईमूग तसेच मका या खरीप पिकांची पेरणी करावी. परंतु ज्या ठिकाणी अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही त्या ठिकाणी पेरणीची घाई करू नये. तसेच पुरेसा पाऊस झालेल्या भागात वांगी, टोमॅटो आणि मिरची या भाजीपाला पिकांच्या रोपांची पुनर्लागवड करावी. विदर्भ विभागामध्ये जर पाहिलं तर मागील काही दिवसांत झालेला पाऊस लक्षात घेता तसेच तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह जोरदार व अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने ज्या तालुक्यांमध्ये 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडला आहे तेथे पावसाची उघडी पाहून व जमिनीत वापसा स्थिती असताना सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, ज्वारी या खरीप पिकांची पेरणी करावी. तसेच पूर्व विदर्भामध्ये ज्या तालुक्यात पुरेसा पाऊस पडला आहे तेथे जमिनीत वापसा स्थिती असताना खरीप भात पिकांची रोपवाटिकेत पेरणी तसेच सोयाबीन, कापूस, तूर इत्यादी खरीप पिकांची पेरणी करावी. तर अशा पद्धतीनं पुढच्या 5 दिवसांमध्ये कुठल्या जिल्ह्यांना रेड अलर्ट आहेत, कुठल्या जिल्ह्यामध्ये किती कसा पाऊस पडेल या संदर्भात सरांनी माहिती सांगितली. सर तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि पुढच्या 8 जुलैपर्यंत येणाऱ्या 8 जुलैपर्यंत महाराष्ट्रात पाऊस पडेल चांगला. त्यानंतर पावसाची सरासरी किंवा पावसाचं प्रमाण कमी होणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. यासोबतच काही शेतकऱ्यांनी अजूनही पेरणी केलेल्या नाहीयेत. त्यामुळं जर आपल्या भागामध्ये जर पुरेसा पाऊस झालेला नसेल, 75 ते 100 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस पडलेला असेल तर शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये असाही सल्ला हवामान विभागाने दिलाय. दत्ता लवंडे, लोकमत ॲग्रो, पुणे.